हे गाईज वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर फायनली आज लग्नाचा दिवस होता आणि सकाळी सकाळी त्याचं वैदिक पद्धतीने लग्न होणार होतं. सो मी कशी बशी पटकन साडी घातली आणि काहीही न आवरता पहिली डान्स करायला आले. आणि मग तसंच त्या काकांनी मला गाठ बांधण्यासाठी बोलवलेलं. सो मग त्या दोघांची लग्नाची फायनली गाठ बांधली गेली आज. आणि इथून पुढे ते त्यांचा संसार सुखाचा छान आनंदाचा करतील यात काही वादच नाही. सप्तपदी झाल्या आणि आम्हाला वाटलं होतं की सकाळी खूप लवकर उरकेल, पण तसं काही झालं नाही. ऑलरेडी भरपूर उशीर झाला होता. सो मग लगेच नवरदेव आम्ही त्याच्या नेक्स्ट जे काही पाहुणे येणार होते त्यांच्यासाठी मंगलाष्टकांचा कार्यक्रम होता. सो त्यासाठी आवरायला घेतलं आणि त्याला काढून त्याला घोड्यावर बसवून दिलं. त्यानंतर छान घोडा वगैरे नाचवला. मला तर खरं तर त्या घोड्याची दया येत होती, पण काय करणार ना, पण असो. तसंही त्यांना ते ट्रेनिंगवाले घोडे असतात, सो त्यांना इतक्यात ते काही दमत नाहीत. त्यानंतर राहुल पण घोड्यावरती बसलेले आणि त्या दोघांची पण खूप सारी जुगलबंदी चालू होती. ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. सो छान लग्न झालं आणि थोड्या टाईमाने आम्ही सगळे सोनमुखाला बसले. तर हो, आमच्याकडे लग्न मंडपातच जे काही सोनमुख असेल ते बघायची पद्धत असते. काही काही भागात सोनमुख घरात बघितलं जातं, पण आमच्याकडे सोनमुख हे लग्नाच्या मंडपातच बघितलं जातं. नंतर फायनली तो क्षण आला की आम्ही आमची लक्ष्मी आमच्या घरी घेऊन येणार होतो. परंतु किती नाही म्हटलं तरी आपण कोणाची तरी लक्ष्मी आपण आपल्या घरी घेऊन जातो आहे. सो त्या आईवडिलांना कुठेतरी खूप इमोशनल झालेले ते सगळे लोक. सो मीही खूप इमोशनल झालेले त्या पॉईंटला. मलाही माझं रडू आवडलं नाही. सो कसं बसं मग आम्ही तिथून निघालो आणि आम्ही आमच्या घरी येऊन आमच्या नवीन आलेल्या लक्ष्मीचं खूप जोरात स्वागत वगैरे केलं आणि छान अशी वरात साजरी केली. ऐका ना, तुम्ही पहिला तुम्हाला दार का धरलं येणे म्हणायचं दार का धरलं ते म्हणणार दार का धरलं लेक लागती वय आम्हाला तवा दिन तुम्हाला म्हणा वय तवा दिन वय आम्हाला तवा दिन आम्हाला आहे ते याच्या खाली छोटा तुकडा आहे बघ त्या छोटा गती घेतो गेला तिथे कांदन ठीक आहे आणि पहिली पिंका देऊन उभी राहिली त्याला पोटावर आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश रोहितरावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश. भावाने जास्त मार खाल्ला पाहिजे बरं का.
वळून इकडून मग देवघराचं दर्शन घ्या. हा काय दिसतंय हा गेले चिटिंग करून राहिले नाही तर काढूनच ठेवा काना घाली ते नाही नाही आम्ही चिटिंग आता तिच्याकडून नको लपू सगळ्या हा हा मला माहिती आहे एक दोन तीन करा तेच केस करतील आता हा करा तुम्ही मी नाही तेच करत. करा मला एक दोन चार तीनला घालायचं. एक दोन तीन साडेतीन मम्मी ते परत हे कर 3.5 झाले ते डायरेक्ट मला पटकन एक दोन तीन स्टार्ट एक गेली तिकडे बघा ना, स्वागत आहे.